हरिओम. मी संदीप सिंह वेतोस्कर, खिरडी उपासना केंद्र चिपळूण. मी बापूंकडे 2000 सालापासून येत आहे. बापूंचा एक मला अनुभव आलेला आहे, ती तुम्हाला मी आज सांगतो. पूर्वी चिपळूण केंद्रामधून रायगड किल्ल्यावर सेवेसाठी 31 डिसेंबरला दरवर्षी ट्रिप निघायची. पूर्ण किल्ल्याची साफसफाई असायची. मी पण दरवर्षी त्या साफसफाई सेवेमध्ये सहभागी व्हायचो. एक वर्षी असं झालं, आम्ही सकाळपासून साफसफाई करता 4 वाजेपर्यंत साफसफाई केली आणि नंतर आम्ही बोललो की थोडं खेळूया आता ग्राउंडवरती. ते खेळताना माझ्या हातातील सोन्याचं ब्रेसलेट कुणीकडे पडलं हे मला जाणवलं नाही. नंतर थोड्या वेळाने मला समजलं की हाताचं ब्रेसलेट आपल्या कुठेतरी पडलेलं आहे. आम्ही मग काही सगळी मंडळी माझ्याबरोबर होती, ती पण शोधायला लागली. 6-6:30 वाजले, काळोख व्हायला आला तरी ते ब्रेसलेट काही मिळालं नाही. मग तसंच आम्ही थोडंसं नाराजीमध्ये आम्ही परत आमच्या वस्तीच्या ठिकाणी गेलो. तिथं गेल्यानंतर मग काही लोकं तिथली पण बोलली, अरे जा, सकाळपासून आपण चांगल्या कार्यासाठी आलो आहे, बापूंच्या कामासाठी आलेलो आहे. बापूंच्या फोटोसमोर जाऊन नमस्कार करून बापूंना सांग, नमस्कार करून. तसं मी गेलो तिथं, बापूंना सगळं सांगितलं. तेवढ्यात चिपळूण केंद्राचा धीरजसिंह खेडेकर हे तिथं आले आणि मला बोलले, आत्ताच आपण ब्रेसलेट शोधायला जायचं. त्याला बोललो, मी एवढ्या रात्री कसं काय शोधायचं, आपण उद्या सकाळी जाऊया. नाही ना, आत्ताच जायचं. तसं त्यानं मला माझ्या मनात नसताना पण त्यानं हाताला धरून मला ओढत नेलं आणि काय त्याच्या हातात फक्त एक छोटीशी बॅटरी होती. मी काय मनातमध्ये मी आशा सोडली होती की आपण सकाळी उद्या जाऊया. पण काही चमत्कार मोठा, 10-15 मिनटामध्ये त्यानं त्या बॅटरीवर ब्रेसलेट मला असं डायरेक्ट उचलून दाखवलं. हे बघा हे ब्रेसलेट. ते माझ्या त्यावेळी ब्रेसलेट बघितलं, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. एवढ्या रात्रीचं बघा ब्रेसलेट. मी बापूंची लीला कशी काय, कुठं काय चालते हे त्यावेळी मला समजलं. बापूंच्या कृपेने मला ते ब्रेसलेट हातात रात्रीरात मिळाल्यानंतर उद्या सकाळी ते कुठं गेलं असतं, काय असं ते मला माहिती नाही. पण बापूंच्या कृपेने मला ब्रेसलेट मला परत मिळालं. हरिओम श्रीराम अंबाज्ञा.